सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड सिन्नर फाटा परिसरातील यश टायर दुकानासमोर एका 38 वर्षीय इसमावर ब्रेकलॉकची लोखंडी सळई घेऊन प्राणघातक हल्ला केल्याची घटना दिनांक 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान घडली आहे। या घटनेमध्ये चेहडी शिवार नाशिक रोड येथील प्रमोद केरोजी वाघ यांच्या डोक्यात लोखंडी सळईने मारहाण केल्यामुळे औषध उपचारासाठी जयराम हॉस्पिटल येथे दाखल केले। प्रमोद वाघ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे औषध उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। मयत प्रमोद वाघ, योगेश रामदास आणि सद्दाम मलिक या तिघांमध्ये काहीतरी कारणावरून वादविवाद झाला। त्यानंतर सद्दाम मलिक यांनी यश टायर दुकानातील ब्रेक लॉकची लोखंडी सळई घेऊन प्रमोद वाघ यांच्या डोक्यावर मारत त्यांना गंभीर जखमी केलं होतं। हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, नाशिक रोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। हल्लेखोर तेथून फरार झाले असून हल्लेखोरांचा शोध नाशिक रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि गुन्हे शाखेचे कर्मचारी घेत आहेत। नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी दिनांक 2 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड।